तर 2 वर्ष अगोदर मी माझ्या चॅनलवर चना दाल कोथिंबीर वडी शेअर केली होती. त्याला सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं आहे. तर सेम मी मूग दाल कोथिंबीर वडीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. सो लेट्स मेक मूग दाल कोथिंबीर वडी. तर सगळ्यात आधी इथे मी छिलकेवाली मुगाची डाळ घेतली आहे, धुवून घेतली आहे, भिजत टाकली होती 1 तास अगोदर. इथे मी साहित्यामध्ये घेतली आहे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर जी मी वाटून घेणार आहे, हळद, मीठ, कोथिंबीर घेतली आहे कारण ही मूग डाळ कोथिंबीर वडी आहे. इथे घेतलं अजवाईन आणि जिरा. तर सगळ्यात आधी आपण मिक्सरला डाळ वाटून घेऊया. डाळ ओबडधोबडच वाटून घ्यायची, जास्त वाटून घ्यायची नाही. त्याच्यात आपण टाकणार आहे जिरा, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट. मग टाकणार आहे कोथिंबीर जी बारीक चिरून घेतली होती. मग टाकूया अजवाईन, हळद आणि मीठ. सगळं आता छान असं मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून 15 ते 20 मिनिट भिजत ठेवलं आहे. तुम्हाला ठेवायचं तर ठेवू शकता, नाही तर इन्स्टंटसुद्धा करू शकता. आता कढईत तापायला ठेवणार आहे तेल आणि वडी डीप फ्राय करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये जसं दाखवलं त्याप्रमाणे डीप फ्राय करून घ्या. खूपच टेस्टी बनतात, नक्की ट्राय करा. गोल्डन ब्राऊन होतपर्यंत तळून घ्या. बघा ही किती क्रिस्पी झाली. तर तुम्हाला मूग दाल कोथिंबीर वडीची रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.